अल्सर झालेला आहे दोन्ही गालांमध्ये। मग आपण डाएट न करता, व्यायाम न करता इझी वजन कमी करू शकतोय। नमस्ते, जानू फिटनेसमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। मैत्रिणींनो, मी माझं वजन कमी केल्यानंतर माझं वजन कमी करण्याचा अनुभव तुमच्यासोबत शेअर करत असते, जेणेकरून तुम्ही जर समजा घरच्या घरी वजन कमी करत असाल तर मी फॉलो केलेलं डाएट, त्याच्यानंतर मी जे व्यायाम करते किंवा माझ्याकडे ज्या मैत्रिणी येतात त्यांच्याकडून जे मी व्यायाम करून घेते ते तुमच्यासोबत शेअर करते। तुम्ही जर घरच्या घरी वजन कमी करत असाल तर मी फॉलो करत असलेलं डाएट आणि व्यायाम तुम्हाला नक्कीच मदत होणार आहे तुमचं वजन कमी करण्यासाठी। तर आता माझं जे डाएट आहे ते व्यवस्थित फॉलो होत नव्हतं, थोडंसं डाएट माझं चेंज झालेलं आहे। तर ते का चेंज झालेलं आहे त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तुमचं वजन कमी करा, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तर मैत्रिणींनो, आता सध्या माझं डाएट पण व्यवस्थित फॉलो होत नव्हतं, त्याच्यामुळे जे डाएटचे व्हिडिओ आहेत ते मी अपलोड केलेले नव्हते। आणि माझी जी दातांची ट्रीटमेंट सुरू आहे, कारण की हा बघा, हा जो दातांचा गॅप आहे तो माझा भरायचा आहे, त्याच्यामुळे मी दातांना क्लिपा लावलेल्या आहेत बघा। आणि आता तार पॅक केलेली आहे आणि ह्या तारेमुळेच मला थोडासा त्रास होत होता, कारण की ज्यावेळेस तार फिट्ट करतात आणि त्याच्यानंतर वरचा जो जबडा आहे, जे दात आहे ते पूर्ण दुखत आहे आणि वरचं बाजू जे आहे पूर्ण हिरड्यांची ती पण दुखती आहे। त्याच्यामुळे 4 ते 5 दिवस तरी मला हा जो त्रास आहे तो खूप होत होता। आणि जे साईडला जी तार पॅक केल्यानंतर त्याचं थोडंसं टोक दोन्ही बाजूंनी राहतं, ते दोन्ही गालांना असं टोचून तिथे जखम झालेली आहे, म्हणजेच अल्सर झालेला आहे दोन्ही गालांमध्ये। मग त्या अल्सरमुळे मला जेवण करताना वगैरे खूप त्रास होत होता, बोलताना त्रास होत होता। त्याच्यामुळे मी सध्या डाएटचे व्हिडिओ किंवा असे बोलण्याचे व्हिडिओ जास्त टाकले नव्हते, कारण की एखादा व्हिडिओ बनवायचा म्हटल्यावर जास्त वेळ बोलावं लागतं आणि त्याच्यामुळे ते जे तार आहे ते सारखं टोचल्यानंतर मग तिथे जास्त जखम होत होती। त्याच्यामुळे मी सध्या डाएटचे व्हिडिओ बनवले नव्हते आणि डाएट पण व्यवस्थित फॉलो होत नव्हतं, कारण की सध्या लिक्विड डाएट सुरू होतं माझं आणि त्याच्यामुळे मी तुमच्यासोबत ते शेअर केलं नव्हतं। तर आता 4 ते 5 दिवस झालेले आहेत, थोडंसं बरं वाटतंय आणि जी साईडची जी जखम आहे ती पण कमी होत चालली, कारण की डॉक्टरांनी टूब दिली होती तिथे लावायला क्रीम, आणि ती आतमध्ये लावल्यानंतर थोडासा आराम पडलेला आहे आणि म्हणून मी तुमच्यासोबत आजचा जो व्हिडिओ आहे तो बनवतीये। तर डॉक्टरांनी जे पदार्थ आता सांगितलेले हे पदार्थ खाऊ नका, म्हणजे आता कडक पदार्थ खायचे नाही आहेत। त्याच्यानंतर आपण जर समजा पेरू, ॲपल हे जे पदार्थ आहेत हे डायरेक्ट खायचे नाही, डायरेक्ट पुढच्या दातांवरतीच चावायचे नाही आहेत, किंवा काजू बदाम कडक पदार्थ चावायचा नाही, फुटाणे वगैरे, कारण की ते पदार्थ जर चावले तर मग जी तार बसवलेली बघा, ही जी तार आहे एकदम बारीक, ती जी तार आहे ती चावल्यानंतर ती तुटते, डायरेक्ट तुटते, त्याचे 2 भाग होतात। त्याच्यामुळे डॉक्टरांनी सक्त बजावलेलं आहे की आठवण ठेवायची की असं कडक पदार्थ वगैरे खायचे नाही, डायरेक्ट फळं वगैरे असे चावायचे नाही पुढून दातांवरती। आणि त्याच्यामुळे खूप असं लक्ष ठेवावं लागतं, कारण की घरामध्ये आपणच स्वयंपाक बनवणारा असतो, सर्व काम आपण करत असतो, घरामध्ये काहीतरी काजू बदाम फुटाणे काही पण वेगळं असलं तर पटकन आपण घेतो आणि तोंडात टाकतो। मग ते खूप असं आठवण ठेवावं लागते, नाही बाबा दातांची ट्रीटमेंट सुरू आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला लक्ष ठेवायचं, कडक पदार्थ खायचे नाही आहे असं खूप, आणि खूप दुखत आहे दात, असं दातांवर दात जरी असे टेकले ना तरी खूप दुखायचे आणि आता पण थोडंसं जरी टच झाले तरी दुखतात। त्याच्यामुळे मी जास्त दातांवर दात असे ठेवत पण नाही आहे 4 ते 5 दिवस झाले, कारण की ही जी तार ज्यावेळेस फिट्ट करतात ना तर डॉक्टर म्हणाले 8 दिवस तरी त्रास होतोय। मग ते 8 दिवस तुम्हाला त्रास होणार, त्याच्यानंतर परत तो त्रास कमी होणार, परत जी पुढच्या महिन्यात म्हणजे 1 महिना झाल्यानंतर परत दुसऱ्या महिन्यामध्ये ती तार अजून फिट्ट करतात, मग त्यावेळेस परत 8 दिवस त्रास होणार, मग परत इतर दिवस आहे तो त्रास होणार नाही, म्हणजे प्रत्येक महिन्याच्या 8 दिवस त्रास होणार आहे। आणि ही जी माझी ट्रीटमेंट आहे ती 1.5 वर्ष चालणार आहे, तर आता माझा पहिलाच महिना आहे आणि माझं जे डाएट आहे ते आता सध्या लिक्विड डाएट सुरू होणार आहे आणि जरा मऊ भात खायचा किंवा वरण वगैरे एकदम त्याच्यामध्ये चपाती किंवा भाकरी एकदम काला करून एकदम पातळ, कारण की चावायला जास्त जमत नाही, आणि सॅलड वगैरे तर बाजूलाच राहिलं, सॅलड चावायला गेलं तरी दात खूप दुखत आहेत, साईडचे पण दुखत आहेत, चावायलाच येत नाही। त्याच्यामुळे मी सध्या सॅलड पण खात नाही आहे, म्हणजे जे आपल्याला जितकं लिक्विड डाएट घेता येईल किंवा जितकं वरण भात मऊ, त्याच्यानंतर खिचडी अशी मऊ, ओट्स एकदम मऊसर असे बनवून दुधातले, असं सध्या माझं डाएट म्हणजे आता सुरू आहे आणि मी तेच घेते आहे, कारण की अल्सर असल्यामुळे थोडंसं तिखट पण सहन होत नाही आहे। त्याच्यामुळे मी आता जे डाएटचे व्हिडिओ आहेत ना ते तुमच्यासोबत शेअर केले नाही, तर तुमच्यासोबत आज मी व्हिडिओ बनवला, कारण की आता थोडंसं बोलता पण येतं आहे आणि डाएट पण मी जे आहे ते व्हिडिओ आता बनवलेले आहेत मी की तुमच्यासोबत शेअर करावे, जेणेकरून तुम्हाला जर समजा मदत होईल
जरी समजा तुम्ही वजन कमी करताय आणि माझ्यासारखं डाएट फॉलो करू शकत नाही, पण तरी जर समजा मी तिथे फळ घेतलं, त्याचा ज्यूस घेतला, तर तुम्ही ते फळ तसंच खाऊ शकता. किंवा वरण चपाती भाकरीचा काला केलाय मी, तुम्ही भाजीसोबत ती भाकरी तशीच खाऊ शकता, सॅलड घेऊ शकता. तर थोडीफार मदत तुम्हाला पण होणार आहे. आणि जर समजा तुमच्या पण दातांना क्लिपा बसवलेल्या असतील किंवा बसवायच्या असतील, त्यावेळेस पण तुम्हाला कोणतं डाएट फॉलो करायचं हे जर कन्फ्यूज होत असेल, तर तुम्हाला त्यावेळेस पण मदत होणार आहे की कोणतं डाएट घ्यायचं, कोणते पदार्थ खायचे की जेणेकरून आपल्या दातांना पण त्रास होणार नाही आणि आपलं पोट पण भरलं जाईल. कारण की ह्या वेळेस खूप भूक लागते आणि असे कडक पदार्थ खाता येत नाही, डायरेक्ट फळ पण तसं खाता येत नाही म्हटल्यावर आपल्याला जोपर्यंत ते ज्यूस बनवायचं फळांचा किंवा इतर पदार्थ बनवायचे तोपर्यंत आपल्याला भूक लागून जाते खूप. तर मला पण खूप त्रास होता आणि वजन आता आपोआप कमी होणार आहे आपलं. कारण की ज्या वेळेस दातांच्या क्लिपा बसवतात ना, त्यावेळेस बाकीचे जे पदार्थ आहेत ना त्याच्यावरती खूप कंट्रोल येतो आणि आपोआप वजन हे जे आहे ना ते कमी होतात. आपण डाएट न करता, व्यायाम न करता इझी वजन कमी करू शकतो. म्हणजे तुम्ही जर समजा दातांची ट्रीटमेंट करणार असाल तर त्यावेळेस तुमचं वजन लवकर कमी होणार आहे. कारण की तुम्हाला डाएट फॉलो करावं लागणार नाही, व्यायाम करावा लागणार नाही. जे डॉक्टरनी सांगितलेले आहे लिक्विड पदार्थ घ्यायचे, कारण की आपल्याला चावताच येत नाही. कोणताही पदार्थ खाल्ला तर आपल्याला त्रास होणार. कडक पदार्थ खाल्ला तर ती जी तार आहे ती तुटणार आणि परत आपला दवाखान्यातला खर्च वाढणार. त्याच्यामुळे आपण आठवणीने जे कडक पदार्थ आहे ते खाणार नाही. तर तसंच माझं आता झालेलं आहे. पण मी अगोदरचे जे डाएट फॉलो करत होते ना ते व्हिडिओ आहेत चॅनलवरती. तुम्ही जर तेव्हापासूनचे वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असाल तर तेव्हाचे व्हिडिओ नक्की बघा. तसं डाएट फॉलो करा आणि खूप छान रिझल्ट मिळालेला आहे. माझं तर पोटाची चरबी खूप छान पद्धतीने कमी झालेली आहे, कमरेच्या भागाची चरबी कमी झालेली आहे. त्याच्यानंतर माझ्याकडे ज्या मैत्रिणी येतात त्यांचं पण खूप छान पद्धतीने वजन कमी होत आहे. त्यांचे पण व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे. पण त्यांची पण एक अट आहे की आम्ही पूर्ण आमचं वजन कमी झाल्याशिवाय आम्ही व्हिडिओ बनवणार नाही किंवा तुमच्यासमोर येणार नाही, व्हिडिओ बनवणार नाही. तर त्याच्यासाठी तुम्ही जर समजा त्यांचे रिझल्ट बघणार असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. नक्की बघा त्यांचे कसे छान रिझल्ट आहेत ते. आणि लवकरच तुमच्यासोबत मी ते शेअर पण करणार आहे, त्यांचे अनुभव पण मी शेअर करणार आहे. म्हणजे मी माझं वजन कमी केल्यानंतर माझ्या मैत्रिणींनी कसं वजन कमी केलं आहे, त्यांनी कसं डाएट फॉलो केलं हे सुद्धा मी शेअर करणार आहे. पण आत्ता सध्या मी जे डाएट फॉलो करते ना ते डाएटचं मी तुमच्यासोबत तो डाएट शेअर करते. नाश्त्यामध्ये मी गूळ टाकून शिरा बनवला होता. तर बरेच दिवस झाले आता शिरा पण मी खाल्ला नव्हता. वजन कमी करताना, पोटाची चरबी कमी करताना. आता दातांच्या ट्रीटमेंटमुळे मी इथे गुळाचा शिरा आणि छान त्याच्यामध्ये दूध टाकून घेतलेला आहे. कारण की दोन्ही गालांना अल्सर आल्यामुळे तिखट पण जास्त सहन होत नाहीये. त्याच्यामुळे जरा दूध टाकून थोडंसं मऊ करून मी खाते कारण की चावायला पण त्रास होतोय. त्याच्यामुळे गिळूनच घ्यायचं आहे, त्याच्यामुळे मी शिरा बनवलेला आहे. कारण की जितकं मऊ अन्न असेल तितकं चांगलं असं डॉक्टरांनी सांगितलंय. तर इथे मी 1 ते 1.5 चपाती मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे आणि इथे पण मी दूधच घेणार आहे. तर 4 ते 5 दिवसामध्ये मी जे डाएट फॉलो केले त्याचेच व्हिडिओ मी काढून ठेवले होते. तर आज ते तुमच्यासोबत शेअर करते आहे. तर गरम दूध टाकून थोडा वेळ मी जी चपाती आहे ही मऊ होण्यासाठी मी 3 ते 4 मिनिटं ठेवून देणार आहे. आणि मऊ झाल्यानंतर मी खाणार आहे चपाती आणि दूध. तर इथे मी गूळ वगैरे टाकलेलं नाही कारण की 4 ते 5 दिवसामध्ये जास्त दुधाचंच प्रमाण आलंय आणि परत वजन वगैरे वाढणार असं भीती वाटते. त्याच्यामुळे मी इथे फक्त दूध आणि चपातीच खाल्लेली आहे. तर अशा पद्धतीने इथे वरण बनवलं नव्हतं म्हणून मी इथे फक्त चपाती आणि दूध घेतलेलं आहे. त्यानंतर 4 ते 5 वाजता अशी भूक लागते त्यावेळेस घरामध्ये संत्री होतं, तर मी तसंच संत्री खाण्याचा प्रयत्न केला. पण जो संत्रीचा जो गाभा असतो बघा, तो दातांच्या त्या तारेला पण अडकला आणि ते काढताना मला खूप त्रास झाला. तर त्यामुळे मी दीड संत्रीचा असा ज्यूस काढून घेतला खूप सोप्या पद्धतीने आणि अर्धा ग्लास झाला बघा. आणि हा जो ज्यूस आहे तो मी पिला. शक्यतो सवय नाही आहे ज्यूस वगैरे घ्यायची, पण आता दातांमुळे असं घ्यावं लागणार आहे कारण की भूक लागते त्यावेळेस पर्याय नसतो. असं तर खाता येत नाही म्हटल्यावर ज्यूस घेतला तर चालतंय. तर अशा पद्धतीने मी माझं जे आता डाएट आहे ते फॉलो करते आहे. तुम्ही जर समजा वजन कमी करत असाल तर तुम्ही संत्री, ॲपल तसंच खाऊ शकता. तर मी इथे खिचडी बनवलेली आहे इंद्रायणीच्या तांदळाची आणि जो तांदूळ आहे तो आमच्या घरचाच आहे. शक्यतो मी इंद्रायणीचा जो तांदूळ आहे, भात आहे तो खात नाही कारण की सूज येते शरीरावरती माझ्या. पण आता मऊ भात होण्यासाठी इंद्रायणीचाच तांदूळ लागेल. त्याच्यासाठी मी इंद्रायणीच्याच तांदळाची मऊसूत खिचडी बनवली. त्याच्यामध्ये टोमॅटो आणि बटाटा टाकला आणि मऊ असल्यामुळे ती जास्त चावायची पण गरज नसते. त्याच्यामुळे दातांना पण माझ्या त्रास होत नाही. त्याच्यामुळे सध्या तर मी इंद्रायणीचा भात घेते जेवणामध्ये. ह्या दातांच्या ट्रीटमेंटमुळे मी हे डाएट
थोडंसं माझं चेंज झालेलं आहे. म्हणजे फक्त लिक्विड स्वरूपात घ्यायचं आहे किंवा मऊसर खिचडी, मऊसर वरण भात, वरण चकुल्या पण चालतील कारण की त्या मऊ आहेत. असं तर 8 दिवस तरी हे जे डाएट आहे ना ती मला अशा पद्धतीने फॉलो करावं लागेल. आणि 8 दिवसानंतर डॉक्टरांनी सांगितलं आहे 8 दिवसानंतर तुम्ही खाऊ शकता चपाती वगैरे बारीक चावून. पण आता पहिलाच महिना आहे, मला पण अनुभव नाही आहे की आता ह्या 8 दिवसामध्ये किती फरक पडतोय ते. आणि 8 दिवसानंतर कळेलच की खरंच अजून दुखतंच आहे का अजून लिक्विड डाएट घ्यावंच लागणार आहे. त्याच्यानंतरचे मी व्हिडिओ अपलोड करतच राहील. पण सध्या 8 दिवस तरी मी अशा पद्धतीने माझं जे डाएट आहे ते फॉलो करणार आहे. आता जो माझं डाएट आहे ते तर बदललेलंच आहे. तर ते मी जसं फॉलो करते तसं मी तुमच्यासोबत शेअर करते. तर आता ही ट्रीटमेंट 1.5 वर्ष चालणारच आहे. आणि तसं जसं मला जमेल तसं मी जे डाएटचे व्हिडिओ आहे ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि तुमची जर समजा दातांची ट्रीटमेंट सुरू असेल किंवा तुमची ट्रीटमेंट झालेली असेल तर तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा की मी कोणत्या पद्धतीने काळजी घेतली पाहिजे माझ्या जे क्लिपांची दातांची. तर तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा. कारण की आता नवीन सुरुवात झालेली माझी ट्रीटमेंट, आता पहिलाच महिना झालेला आहे. आणि तुमची कोणाची ट्रीटमेंट झालेली असेल दातांची तर मला नक्कीच सजेस्ट करा की मी कोणते पदार्थ खाल्ले पाहिजे, कशी काळजी घेतली पाहिजे. कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. त्याच्यानंतर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मैत्रिणींपर्यंत, तुमच्या प्रियजनांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. टेक केअर. बाय बाय.